पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी एक आंदोलन केलं आणि आपण ज्या मार्गावरून जाणार आहोत त्या मार्गावर 1000-2000 सैनिक शेतकरी हे मोर्चा घेऊन येत आहेत। हे माहीत झालं तरी आपला दौरा अर्धवट सोडून पळून येणाऱ्या पंतप्रधानांच्या काळात इंदिराजींचं हे उदाहरण मला पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं। त्या भाषणामध्ये इंदिराजी म्हणतात की हो मला मृत्यू येणार आहे माहीत आहे, माझ्यावर हल्ला होऊ शकतो याची पण मला गुप्तहेर खात्याकडून माहिती मिळालेली आहे, पण माझ्या शरीरामधला रक्ताचा प्रत्येक थेंब हा या देशाच्या एकात्मतेसाठी आणि या देशाला शक्ती देण्यासाठी संजीवनी देण्यासाठीच मी खर्च करेन। या अशी 498 मंडळी जी शस्त्रसज्ज होती, भारताच्या मिलिटरीला सुद्धा जी 4 दिवस भांडत होती पण शरण येत नव्हती, शस्त्रास्त्राच्या भाषेनं सुद्धा संघर्ष करत होती, अशा खलिस्तान्यांचा मुर्दा भारताच्या लष्करानं देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी पाडला। शीख मूलतत्ववाद्यांना हाताशी धरून शिखांमधल्या तरुणांच्या हातामध्ये बंदुका देऊन वेगळं राष्ट्र मागायचं आणि त्या राष्ट्राला पाकिस्ताननं आणि त्या काळातल्या अमेरिकेनं सपोर्ट करायचा, इतक्या मोठ्या षडयंत्राच्या विरोधामध्ये भारत सरकार, इंदिराजी गांधी, केंद्र सरकार आणि भारतीय लढत होते। असेल तर आपल्याही प्रगतीला ते चांगलं असतं, हिताला चांगलं असतं, आपला शेजारी शांत असला पाहिजे। या 2 गोष्टी राजीवजींनी मनाशी ठरवलेल्या होत्या आणि एखाद्या तत्वासाठी जीव दिलेलं सगळ्यात मोठं उदाहरण गांधीजींच्या हत्येनंतर, गांधीजीनंतर आम्ही बघितलं ते म्हणजे इंदिराजी गांधी यांचं। या सभागृहात बसलेल्या अनेकांना इंदिराजींचा काळ आठवत असेल, त्यांनी केलेली कामं, त्यांचे गुणदोष, त्यांच्या काळातल्या झालेले वादग्रस्त निर्णय असतील की समाजावर परिणाम करणारे, देशाच्या आर्थिक घडी बसवणारे, बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून, गरिबी हटवायच्या कार्यक्रमापासून, 71च्या युद्धापासून, भारत पाकिस्तान फाळणी बांगलादेशची करण्यापासून अनेक गोष्टी इंदिराजींच्या बोलता येतील। पण इंदिराजींनी ज्यावेळेस प्राण दिले आपले, त्यावेळेसची गोष्ट मला नवीन पिढीला पुन्हा सांगणं गरजेचं आहे, जुन्या पिढीनं ती सांगितली नाही। आम्ही इंदिराजींचे फोटो वापरून मतं मागितली, आम्ही इंदिराजींचा इतिहास सांगून आमच्या सोयीचं काय आहे तेवढं घेतलं, किंवा इंदिराजींचा वारसा आम्हाला सत्तेसाठी हवा होता, पण इंदिराजींनी ज्या तत्वासाठी जीव दिला ते तत्व आम्ही पुढच्या पिढीमध्ये पेरण्यामध्ये कमी पडलो, ते मला पुन्हा संगमनेरसारख्या मातीमधून सांगावं वाटतं। 30 ऑक्टोबर 1984ला 30 ऑक्टोबर तारीख नीट लक्षात ठेवा की काय माणसं कशी झुंजतात आपल्या तत्वासाठी। 30 ऑक्टोबरला भुवनेश्वरला इंदिराजींचं ओरिसामध्ये भाषण आहे। त्या भाषणामध्ये इंदिराजी म्हणतात की हो मला मृत्यू येणार आहे माहीत आहे, माझ्यावर हल्ला होऊ शकतो याची पण मला गुप्तहेर खात्याकडून माहिती मिळालेली आहे, पण माझ्या शरीरामधला रक्ताचा प्रत्येक थेंब हा या देशाच्या एकात्मतेसाठी आणि या देशाला शक्ती देण्यासाठी संजीवनी देण्यासाठीच मी खर्च करेन, याच्यावर मी ठाम आहे। 30 ऑक्टोबरला इंदिराजी सांगतात आणि दुसऱ्या दिवशी इंदिराजींची हत्या होते। आज हा जून महिना चालू आहे। 5 जून 1984ला ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं। इंदिराजींची हत्या कशासाठी झाली? खलिस्तान चळवळीनं 71च्या युद्धामधला पाकिस्तानला झालेला पराभव जिवारी लागला होता आणि आपण 65चं युद्ध हारलो, 71चं युद्ध हारलो, समोरासमोर सीमेवर आपण पाकिस्तानला हरवू शकत नाही, याचा धडा मिळाल्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या अंतर्गतच फूट पाडून फुटीरतावादी शक्तीला ताकद देऊन भारताच्या चिरफाळ्या करायचं स्वप्न बघितलं होतं। त्यातला पहिला सगळ्यात मोठा प्रयत्न होता खलिस्तानी चळवळीचा। शीख मूलतत्ववाद्यांना हाताशी धरून शिखांमधल्या तरुणांच्या हातामध्ये बंदुका देऊन वेगळं राष्ट्र मागायचं आणि त्या राष्ट्राला पाकिस्ताननं आणि त्या काळातल्या अमेरिकेनं सपोर्ट करायचा, इतक्या मोठ्या षडयंत्राच्या विरोधामध्ये भारत सरकार, इंदिराजी गांधी, केंद्र सरकार आणि भारतीय लढत होते। सुवर्ण मंदिरामध्ये लपून बसलेल्या भिंजरनवालेला विनंत्या केल्या, प्रबोधन केलं, वाटाघाटी झाल्या, एवढं करूनही तो पंजाबमधलं जनजीवन हे हिंसक करत होता। सलग 3-4 वर्ष पंजाब अख्खा जळत होता। राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती। राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सुद्धा पंजाबमधले शीख आणि हिंदूंचे दंगे कमी होत नव्हते, कत्तली कमी होत नव्हत्या। 2 जूनला इंदिराजींनी नभोवाणीवर येऊन सांगितलं की रक्तपात थांबवला पाहिजे, देशाची एकात्मता, अखंडता कायम ठेवली पाहिजे, आपापसामधला सद्भाव कायम ठेवला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला। अकाली दलाला प्रस्ताव दिला, भिंजरनवालेला प्रस्ताव दिला, खलिस्तान्यांना प्रस्ताव दिला, चर्चेची मागणी केली,
शांतता व्हायला तयार नव्हती. आणि देवाधर्माच्या नावावर हिंसा करणाऱ्यांची मजल कुठपर्यंत जाते बघा. शीख धर्मामध्ये ज्याला पवित्र समजलं जातं त्या अकाल तख्तचा ताबा घेऊन एक माजी लष्करी अधिकारी सोबत घेऊन पूर्ण तटबंदी त्या सुवर्ण मंदिराची करून सैन्य जरी उद्या चालून आलं तरी शस्त्रास्त्र कमी पडणार नाहीत इतकी व्यवस्था करून भारत सरकारच्या सर्वोच्च सत्तेला लष्करी सत्तेला सुद्धा आव्हान देण्याची तयारी झालेली दहशतवादी संघटना पंजाबच्या सुवर्ण मंदिराचा ताबा घेऊन बसली होती. पर्याय नव्हता. लष्करानं आखणी केली. राष्ट्रपती राजवट लागूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही म्हणल्यानंतर, दंगे कमी होत नाहीत, खून कमी होत नाहीत म्हणल्यानंतर इंदिराजींना लष्कर उतरावं लागलं. लष्कर उतरल्यानंतर सुद्धा 2 जूनच्या संध्याकाळपासून ते 4 जून पर्यंत बंदूक असेल, रायफल असेल यानं संघर्ष चालू होता. भारताच्या मिलिटरीला सुद्धा खलिस्तानी जुमानत नाहीत आणि शरण येत नाहीत आणि शस्त्रास्त्राच्या लढाईत सुद्धा ते आपल्याला मागे रेटत आहेत असं वाटल्यानंतर लष्कर प्रमुखांनी रणगाड्यांची परमिशन मागितली आणि मग 12 रणगाडे सुवर्ण मंदिराच्या दारावर आणावे लागले आणि तोफा डागून 5 जूनला मध्यरात्री खलिस्तान्यांचा सगळा बिमोड करावा लागला. भिजलनवाले असेल, त्याला सहकार्य करणारे काही लष्करी अधिकारी, त्याचे सहकारी असतील, असे 498 मंडळी जी शस्त्रसज्ज होती. भारताच्या मिलिटरीला सुद्धा जी 4 दिवस भांडत होती पण शरण येत नव्हती, शस्त्रास्त्राच्या भाषेनं सुद्धा संघर्ष करत होती, अशा खलिस्तान्यांचा मुर्दा भारताच्या लष्करानं देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी पाडला. 78-79 लष्कराच्या आपल्या सैनिकांचे जीव गेले, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जीव गेले. इतकी मोठी निकराची लढाई, इतका मोठा संघर्ष होता, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होता. आपल्या भारतामध्येच एक दुसरं राष्ट्र खलिस्तान निर्माण करण्याचा डाव होता. इंदिराजींनी न डगमगता कणखर बाणा दाखवून हाणून पाडला. याच्यानंतर इंदिराजींसगट ज्यांनी ज्यांनी त्या सुवर्ण मंदिरामध्ये हल्ला केला आणि आमचं पवित्र स्थान बाटवलं, हिंसा केली, आमचा अपमान केला असं म्हणून पुढे इंदिराजींना आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करून खलिस्तानी दहशतवादी इंदिराजींच्या जीवावर टपलेले होते. पंतप्रधान होत्या, गुप्तहेर खात्याचा रिपोर्ट होता. ज्या दिवशी इंदिराजींची हत्या झाली त्याच्या अगोदर 13 दिवसापूर्वी इंदिराजींना सांगितलं होतं, अधिकृतपणे सांगितलं होतं आयबीनं, की तुमच्या सैन्यामधले, तुमच्या अंगरक्षकामधले, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या जवानांमधले शीख जवान, पंजाबी जवान तुम्ही बदला, त्यांच्याकडून तुमच्यावर हल्ला होण्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली. झुंजायच्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. इंदिराजींनी सांगितलं की मी या देशाची पंतप्रधान आहे, मी पंजाबची पण नेता आहे, पंजाबी लोक पण माझे भाऊ आहेत, ज्यांनी दहशतवाद केला त्यांचा खात्मा केला, उरलेले सगळे पंजाबी माझे बांधव आहेत आणि मी त्यातल्या एखाद्या पंजाबीला तू फक्त शीख आहेस, पंजाबी आहेस म्हणून जर माझ्या सैन्यातून बाजूला करणार असेल, माझ्या अंगरक्षकातून बाजूला करणार असेल तर मी संविधानावर हात ठेवून जी घेतलेली शपथ आहे त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देते असं होणार नाही. माझे सुरक्षा रक्षक हे माझे सुरक्षा रक्षक आहेत, ते त्यांच्या कर्तव्याला बांधील आहेत. मी दुजाभाव केला तर हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभत नाही, संविधानावर शपथ घेतलेल्या व्यक्तीला हे शोभत नाही. मी धर्माच्या नावावर माझ्या अंगरक्षकामध्ये भेदभाव करणार नाही असं म्हणल्यानंतर शिखांमधल्याच काही अधिकाऱ्यांनी, एक लष्करी अधिकारी होता, बाकीचे कॉन्स्टेबल होते, इंदिराजींची हत्या केली. केवळ या देशामध्ये धर्माच्या आणि जातीच्या नावावर भेदभाव करायचा नाही याच्यासाठी इंदिराजींनी आपला देहत्याग केला. माहीत असताना या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी इंदिराजींनी देहत्याग केला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी एक आंदोलन केलं आणि आपण ज्या मार्गावरून जाणार आहोत त्या मार्गावर 1000-2000 सैनिक, शेतकरी हे मोर्चा घेऊन येत आहेत हे माहीत झालं तरी आपला दौरा अर्धवट सोडून पळून येणाऱ्या पंतप्रधानांच्या काळात इंदिराजींचं हे उदाहरण मला पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं. झुंजायच्या गोष्टी आताच्या पंतप्रधानांनी इंदिराजीकडून शिकाव्या. दुसरी राजकीय हत्या ही राजीवजी गांधी यांची आहे. मला आश्चर्य वाटलं, मी आज या व्याख्यानाला येताना अनेक मंडळींची, जुन्या जाणत्या काँग्रेसच्या मी संपर्क केला आणि एकच प्रश्न विचारत होतो की राजीवजी ज्यांच्या प्रचाराला गेले तामिळनाडूमध्ये 1991च्या निवडणुका, चंद्रशेखरांचं सरकार पडलं आणि सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि दुसऱ्या फेरीचं मतदान तामिळनाडूमध्ये होतं. त्या श्रीपेरांबदूर म्हणून जे लोकसभा मतदारसंघ होता तिथं राजीवजी कोणाच्या प्रचाराला गेले होते
आम्हाला सगळं सांगितलं जातं. ज्यांची हत्या झाली त्या राजीवजींबद्दल मी इथल्या पिढीला सांगावं असं काही नाही. सगळ्याला राजीवजींचं योगदान माहीत नाही. आजचा देश ज्या काही पायावर उभा आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भक्कम आधार जर कोण असेल तर ते राजीवजींचं धोरण होतं. मग ते पंचायत राजचं धोरण असो, ते महिला आरक्षणाचं धोरण असो, की ते IT शी संबंधित असो, की माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असो, की आसामसारख्या राज्यामध्ये नंतर पंजाबसारख्या राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं धोरण असो, राजीवजींचं योगदान पुन्हा सांगायची गरज नाही. पण राजीवजींना ज्यावेळेस शांतीसेना पाठवायची वेळ आली, जयवर्धने नावाचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते श्रीलंकेचे, त्यांनी विनंती केली होती की तमिळ बांधवांचं म्हणणं असं होतं की भारत हे आमचं ओरिजिन आहे, आम्ही भारतातले आहोत, त्यामुळं भारतानं श्रीलंकेतल्या वांशिक वादामध्ये आमची बाजू घेतली पाहिजे, कारण आमचं ओरिजिन तमिळ लोकांचं भारतामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, आम्ही तमिळ संस्कृती मानणारे आहोत, आमचं सगळं तमिळ आहे, तर भारतानं आमची बाजू घेतली पाहिजे आणि श्रीलंकेमधल्या यादवीमध्ये भारतानं फक्त आमचीच साथ दिली पाहिजे. राजीवजी गांधी यांच्यासोबत जयवर्धन यांचा एक करार झाला आणि त्या करारामध्ये जयवर्धने त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी राजीवजींना विनंती केली की माझ्या देशामधले शांतता तुम्हीच प्रस्थापित करू शकता, भारतच असा एकमेव सहकारी आहे आमचा आणि शेजारी आहे जो माझ्या देशामधली यादवी थांबवू शकतो. किती मोठी यादवी होती, 6.5 लाख लोक तमिळ आणि सिंहलीनी एकमेकाचे मारलेले होते. सलग 13-14 वर्ष सिंहली आणि तमिळ संघर्षामध्ये श्रीलंका धुमसत होता. तर आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि आपल्या शेजारी राष्ट्र जर शांत असेल तर आपल्याही प्रगतीला ते चांगलं असतं, हिताला चांगलं असतं, आपला शेजारी शांत असला पाहिजे. या 2 गोष्टी राजीवजींनी मनाशी ठरवलेल्या होत्या आणि जयवर्धने तिथले राष्ट्राध्यक्ष यांच्या विनंतीनुसार शांतीसेना पाठवली. 2 वर्ष शांतीसेना श्रीलंकेमध्ये होती. 9-10 वर्षाचा रक्तरंजित संघर्ष, लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपासून स्त्रियांपर्यंत एकमेकाला कापणारे सिंहली आणि तमिळी, हे 2 वर्ष राजीवजींनी शांतीसेना पाठवली म्हणून शांत होते. असंख्य लहान लेकरांचे, असंख्य स्त्रियांचे, दोन्ही बाजूच्या सिंहली आणि तमिळ यांचे जीव राजीवजींनी पाठवलेल्या शांतीसेनेमुळे वाचले होते. हे राजीवजींचं योगदान होतं, राजीवजींची भूमिका होती. राजीवजींच्या ठिकाणी दुसरा कोणताही पंतप्रधान असता श्रीलंकेमध्ये हस्तक्षेप करताना 10 वेळा विचार केला असता. सिंहली लोकांना आपले शेजारी आहेत त्यांनाही दुजाभाव वाटू द्यायचा नाही आणि तमिळ लोकांनाही निराधार वाटू द्यायचं नाही. दोघांमधला वाद आम्ही थांबवू या भूमिकेतून, शांततेच्या भूमिकेतून, अहिंसा तिथं असली पाहिजे, हिंसेचं साम्राज्य नसलं पाहिजे आणि आपला शेजारी देश शांत असला पाहिजे, या भूमिकेतून राजीवजींनी धाडस केलं आणि 2 वर्ष शांतीसेना तिथं ठेवली. त्या शांतीसेनेच्या काळामध्ये याचा राग त्यांना होता आणि आता जर सरकार आलं राजीवजींचं पुन्हा ते पंतप्रधान झाले. 87ला राजीवजींनी पंतप्रधान असताना शांतीसेना पाठवली होती. 91ला पुन्हा जर राजीवजींचं सरकार आलं तर आणखी श्रीलंकेमध्ये ते हस्तक्षेप करतील आणि आपली LTTEची दहशतवादी संघटना मोडून काढतील अशी भीती तमिळ लोकांना होती. आपल्याला दहशतवादी म्हणून सध्या इस्लाम दहशतवाद्याची भीती दाखवली जाते, सगळं दाखवलं जातं. जिथं इस्लामी दहशतवादी धर्माच्या नावावर मुर्दे पाडतात त्याचा तर निषेध करू आपण, पण जी इंदिराजींची पहिली राजकीय हत्या झाली ती आपल्या देशामधल्या शिखांनी केली होती. राजीवजींची जी हत्या झाली ती आपल्या हिंदूमधल्या तमिळ लोकांनी केलेली होती आणि महात्माजींची जी हत्या झाली ती आपल्या धर्मामधल्या उच्चवर्णीयांनी केलेली होती. या पहिल्या 3 हत्या, यातली एकही हत्या इस्लामच्या, मुसलमानांच्या नावावर झालेली नाही. हा इतिहासही माझ्या पिढीला पुन्हा सांगावा लागेल. तमिळ मिलिटंट, शीख मिलिटंट आणि माझ्याच हिंदू धर्मामधले उच्चवर्णीय दहशतवादी हे पण दहशतवादी असू शकतात, हे पण हिंसा करतात, निष्पापांचे जीव घेतात, हेही मला सांगायची ही योग्य वेळ वाटते. राजीवजी जर सत्तेत आले तर पुन्हा आमच्यावर अन्याय करतील आणि आम्हाला मारून टाकतील, आमची चळवळ मोडून काढतील, म्हणून राजीवजींवर रोष होता. आत्मघातकी बॉम्ब हा जो प्रकार जगाला दिला तो इतके हिंसक असे हे लिट्टेची लोक सिंहली लोक लिट्टेची लोकाला मारत होती. राजीवजी गांधी यांना दुसऱ्या फेरीमध्ये तामिळनाडूमध्ये प्रचाराला जाऊ नका असा गुप्तहेर खात्याचा पूर्ण अहवाल होता की लिट्टे तुमच्या विरोधात आहेत, श्रीलंकेमधल्या शांतीसेनेच्या निमित्तानं तामिळनाडूमध्ये तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे, तामिळनाडूमध्ये लिट्टे चळवळीबद्दल सहानुभूती आहे आणि तिथं तुम्ही प्रचाराला जाल तर तुमच्यावर हल्ला होऊ शकतो असा रिपोर्ट गुप्तहेर खात्यानं राजीवजी गांधी यांना दिला होता. राजीवजी गांधी तिथं ज्यांच्या प्रचाराला गेले होते त्या तामिळनाडू काँग्रेसमधल्या दलित नेत्या होत्या, स्वातंत्र्य सैनिक होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या त्या साथीदार राहिलेल्या होत्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये. दलित चळवळीमधलं तामिळनाडूमधल्या काँग्रेसचं स्वातंत्र्य सैनिकाच्या काळापासून नेतृत्व केलेलं एक मोठं नाव
त्यांच्या प्रचाराला मी जर नाही गेलो तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल। एक महिला, ती दलित महिला जी स्वातंत्र्य आंदोलनापासून काँग्रेस विचाराशी लढते, तिच्या प्रचाराला मी न जाणं हा तिचा अपमान आहे, तिच्या संघर्षाचा अपमान आहे आणि तो संदेश मला तामिळनाडूमध्ये द्यायचा नाही। म्हणून परत राजीवजी गांधी यांनी, जसं इंदिराजींनी या देशाच्या एकात्मतेसाठी, एकतेसाठी आणि दुजाभाव करायचा नाही सत्ताधाऱ्यांनी, हा संदेश जायचा म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। राजीवजींना रिपोर्ट होता, अहवाल होता की राजीवजींनी जायचं नाही। राजीवजी म्हणाले की काँग्रेस चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांच्या प्रचाराला जर मी जाणार नसेल तर मी कसला नेता आणि मग मी कसला उद्याचा चेहरा, तर मला तिथं जावं लागेल। आणि राजीवजी गांधी त्या महिला नेत्याच्या प्रचाराला तिथं गेले। त्यांचं नाव मी सांगतो, ते नाव मला आज 2-2.5 तास असंख्य लोकांना फोनवर बोलल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर सापडलं। हे सांगितलं जात नाही। आपल्या पिढीनं, इथं बसलेल्या जुन्या लोकांच्या पिढीनं हे नाव आम्हाला सांगितलं नाही, कोणीतरी सांगितलं। उठून जोरात सांगा, सगळ्याला ऐकू गेलं पाहिजे। आपल्याच बाजूचं राज्य, आपल्याच देशामधलं एक मणिपूर नावाचं राज्य, असंख्य लहान मुलं, लेकरं कापली जात होती, मारली जात होती, आमच्या माता भगिनीच्या नग्न धिंड काढल्या जात होत्या। त्या काळामध्ये सुद्धा 2 वर्ष तिकडं डुंकून न बघणारा पंतप्रधान ज्यावेळेस आपल्या देशात आहे, त्यावेळेस राजीवजी गांधी शेजारच्या देशामधल्या लेकरांचे, महिलांचे जीव जाऊ नये म्हणून आपल्या प्राणाची बाजी लावत होते। हे पुन्हा एकदा सांगायची गरज आहे। झुंजायच्या गोष्टी तत्वासाठी इतक्या महत्त्वाच्या असतात सांगणं। राजीवजींनी दलित महिलेच्या प्रचाराला जर मी नाही गेलो तर चुकीचा संदेश जाईल म्हणून जीवाचा धोका पत्करला। शांती सेना श्रीलंकेमध्ये लहान लेकरांचे, महिलांचे जीव वाचावे म्हणून पाठवली। दलितांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, स्वातंत्र्य सैनिकाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि शेजारी देशामध्ये सुद्धा हिंसा झाली नाही पाहिजे, यासाठी दुसरी राजकीय हत्येला आम्ही सामोरे गेलो। राजीवजींना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं। मद्रास कॅफे नावाचा पिक्चर नवीन तरुणाईला माझी विनंती आहे, यूट्यूबला आहे, तो आवर्जून बघा। म्हणजे राजीवजी गांधी यांच्या हत्येमध्ये नंतर काय काय झालं, कसं प्लॅनिंग झालं होतं, नंतर किती लोकांना शिक्षा झाली, हे सगळं तुम्हाला कळेल। 41 आरोपी होते, त्या 41 आरोपीपैकी 22 आरोपींनी पश्चाताप होऊन आत्महत्या केल्या होत्या। एखाद्या माणसाचं मोठेपण किती असावं की ज्या माणसाने आपला जीव घेतलाय त्यांना सुद्धा त्याचा पश्चाताप झाला पाहिजे। इतकं सज्जन, इतकं सात्विक आणि इतकं तत्वाविषयी ठाम असणारं नेतृत्व या देशामध्ये एकेकाळी होतं। 22 लोकांनी आत्महत्या केल्या आरोपींनी, की आमच्या हातून चूक घडली किंवा अस्वस्थ आहोत आम्ही किंवा काहीतरी आमच्याकडून नको ते घडलं, अशी जाणीव झाल्याने 41 पैकी 22 लोकांनी आत्महत्या केल्या। इतकं मोठं नेतृत्व राजीवजी गांधी यांचं होतं। आणि ज्यांना शिक्षा झाली, ज्यांना फाशीची शिक्षा झाली, ती फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित झाली आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांची लेकरं बाळं काय करतील, त्यांचे जर आई वडील जेलमध्ये असतील तर, हा प्रश्न या राजीवजींच्या लेकरांना पडला। आणि आईला सांगून, पंतप्रधानांना सांगून त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून सुद्धा मुक्ती द्यायची मागणी करणारे म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी आहेत। झुंजाईच्या गोष्टी त्या आज आमचे खासदार आहेत धाराशिवचे ओमराजे, त्यांना आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही सुडाच्या भावनेतून बाजूला या। ते अजून ते सुडाच्या भावनेतून बाजूला यायला तयार नाहीत। ते म्हणतात ते पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंग पाटील त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही, माझ्या वडिलांना न्याय मिळणार नाही। राहुलजी, प्रियंकाजी कुंशिका, सूड घ्यायचा नाही, हिंसा हिंसेला उत्तर नाही, प्रेमानं जग जिंकता येतं। नलिनी नावाची जी महिला होती, जिला फाशीची शिक्षा झाली होती, ती जन्मठेपेत रूपांतरित झाली होती, त्या जन्मठेपेची शिक्षा सुद्धा माफ करा आणि त्यांच्या लेकराबाळांमध्ये त्यांना जाऊ द्या, अशी विनंती राष्ट्रपतींना करणारे सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी। तत्वासाठी झुंजणाऱ्याची पिढी ही अशी असते आणि भाऊभाऊकीसाठी झुंजणाऱ्याची पिढी बघायची असेल तर ओमराजेंच्या प्रतिक्रिया ऐका। अजूनही ते सुडाने पेटलेले आहेत। 20 वर्ष माझ्या वडिलाला मारलं माझं, राहुलजी असं म्हणले। राहुलजींनी भाषणामध्ये सांगितलं जम्मू काश्मीरच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला, त्या समारोपाचं भाषण यूट्यूबला आहे, आवर्जून ऐका। बर्फ पडतोय, प्रचंड थंडी आहे, त्या थंडीत राहुलजी सांगतात की ज्यानं हिंसेचा सामना केला खराखुरा, तो कधीही हिंसेचं समर्थन करू शकत नाही।